नमस्कार. जय महाराष्ट्र. मी अमित शेट्टी, मनसे अध्यक्ष डहाणू. आज काही प्रश्न घेऊन आलो आहे. आपल्यासमोर आहेत श्री रवींद्र फाटक. रवींद्र फाटकजी, आज जे PWD कार्यामध्ये आमदारांनी मीटिंग बोलवली, त्या संदर्भात आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे की तिथे कोण कोण होते आणि तिथे काय घडलं. आज डहाणूचे आमदार विनोदजी निकोले यांनी डहाणू चारोटी रोडबाबत एक मीटिंग बोलवली होती. त्यासाठी ते स्वतः नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, नगरसेवक मिहीर शहा, तन्मय बारी, वरुण पारेख, शमी पिरा, PWDचे अधिकारी होते, केणी साहेब होते, नगरपालिकेचे अक्षय गुजगे होते आणि त्यांचा स्टाफ होता. आणि ज्या कोणाला ह्याबाबत प्रश्न विचारायचे होते असे 30-40 लोक तिथे हजर होते. ॲडव्होकेट लोगो पण होते. अच्छा, मग जे आता हे रस्त्यालगतची झाडं कापण्यात आली त्या विरोधामध्ये लोक कोर्टात गेली, तर तिथे काय स्टे वगैरे आहे का? कोर्टात गेली होती, त्याच्यामुळे हे झाडं कापण्याचं काम 1 वर्ष उशिरा झालं. सरकारकडून आणि वेगवेगळ्या कमिटीकडून झाडं कापण्याच्या सर्व परवानग्या मिळालेल्या होत्या, पण काही लोकांना त्याच्यात काही अजून बदल पाहिजे होता किंवा काही कमी राहिली असं वाटत होतं, म्हणून ते कोर्टात गेले होते. काही दिवस स्टे होता, पण आत्ताच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा स्टे नाही आहे. झाडं कापायला परमिशन आहे आणि काही झाडं कापूनही झालेली आहेत, पण मजूर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रोजच्या रोज जी झाडं कापायला पाहिजेत ती कापली जात नाहीत. बरं, हे जे वारंवार लोक कोर्टात जात आहेत त्याचं नेमकं कारण काय म्हणावं? जे वारंवार लोक कोर्टात जातात त्यांचं इंटेन्शन चुकीचं आहे. त्यांना या ना त्या कारणाने हा प्रोजेक्ट डिले करायचा आहे. अच्छा. कोणाच्या विरुद्ध तक्रार करायच्या आहेत. त्यांच्याकडे कुठलाही नागरिक ॲप्रोच झालेला नाही, कुठलीही तक्रार स्पेसिफिक अशी त्यांच्याकडे नाही. त्यांना असं वाटतं आहे की अशा सार्वजनिक कामात अडथळा निर्माण आणून त्यांना प्रसिद्धी मिळेल आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन ते जे वैयक्तिक कोणाविरुद्ध तक्रार करतात त्या तक्रारीमध्ये त्यांचं वजन वाढेल आणि मग शेवटी वाटाघाटी करायला स्कोप मिळेल, हा त्याच्यामागचा उद्देश दिसतो. बाकी कुठलाही सामाजिक उपयोगाचा उद्देश ह्यात दिसत नाही. म्हणजे नेमकं तुमचं हेच म्हणणं आहे की हे जे रस्त्याची कामं डिले झालेली आहेत, लेट झालेली आहेत आणि जे नागरिकांना नाक त्रास होते त्याच्या मागचं जे कारण आहे ते हीच लोक आहेत. कोर्टबाजीमुळे 1 वर्ष वाया गेलं. बरोबर. आता डहाणू ते चारोटी दरम्यान जे ही जी झाडं कापली गेलीत ती पुन्हा लावणार आहेत का, कसं काय त्याचं? आपल्या डहाणूमध्ये असं आहे की एक झाड जर कापलं तर त्याच्या 10 पट झाडं लावायला लागतात. तर काहीतरी 2400-2500 झाडं कापली जाणार आहेत डहाणू ते चारोटी मिळून. त्याच्या 10 पट म्हणजे 24-25 हजार झाडं लावली जातील. फॉरेस्टचे नवीन माच्छी हे उपस्थित होते. त्यांनी सर्वांना सांगितलं की ही जी 24-25 हजार झाडे आहेत ती नवा साखरा येथे त्यांनी रिप्लांटेशन करण्याचं ठरवलेलं आहे. तशी योजना त्यांनी लोकांपुढे सांगितली. पण नगरपालिका एरियातली जी झाडं कापत आहे त्याचा फायदा नगरपालिकेत व्हायला पाहिजे ना. म्हणजे नगरपालिकेकडे अशी कुठली जागा उपलब्ध नाही की एवढी 25,000 झाडं लावू शकू, अशी नगरपालिकेकडे जागा उपलब्ध नाही. कोणी जर प्रायव्हेट माणसाने सांगितलं की 25,000 झाडं माझ्या जागेत लावा तर नगरपालिका काय किंवा PWD काय लावायला तयार होईल, पण तशी जागा कोणी झाडं लावायला देईल असं मला वाटत नाही. त्यामुळे फॉरेस्टची जागा जी आहे, जी सरकारी जागा आहे आणि त्यांचं काम हे प्लांटेशनचं आहे, संवर्धन करण्याचं आहे, म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. हा रोड जो आहे तो जरी नगरपालिका क्षेत्रातून जात असला तरी ही जी योजना जी आहे डहाणू चारोटी रोड हा PWDचं ही योजना आहे आणि त्याला बँकेचं लोन मिळालेलं आहे, सॉफ्ट लोन मिळालेलं आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं एक टार्गेट आहे. ते टार्गेट वेळेत पूर्ण नाही झालं तर ते लोनसुद्धा वेळेत डिस्पोज होईल नाही होईल अशी शंका आहे मला. म्हणून ते वेळेत हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिकांनी त्याला सहकार्य करायला पाहिजे. जर तुम्ही बघाल की डहाणूमध्ये ट्रॅफिक समस्या खूप आहेत, अनेक ॲक्सिडेंट होतात. हा जो रोड जो आहे जो आत्ता एक्झिस्टिंग म्हणजे जिथे डांबरीकरण केलेलं आहे तो रोड किती आहे, 9-10 मीटर एवढाच आहे, फारच अरुंद आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळच्या वेळेला तर इतकी प्रचंड गर्दी असते, तुम्हाला रोड क्रॉस करता येत नाहीत, अनेक ॲक्सिडेंट होतात.
रोड वाढणं ही काळाची गरज आहे आणि ती पूर्ण करणं आणि त्याला लागणारी मदत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. बरोबर. आता साहेब, जे आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सरकारी जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावरती अधिकाऱ्यांनी काय खुलासा केला, काय करणार आहे त्याच्यावरती? आता बघा, ह्या रोडबाबत सांगायचं तर हा रोड सुरुवातीला जोपर्यंत डहाणू नगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर झालेला नव्हता किंवा डहाणू तालुक्याचा रिजनल प्लॅन मंजूर झालेला नव्हता त्यावेळेला हा रोडचं क्लासिफिकेशन नगरपालिका आणि नगरपालिकेच्या बाहेर 45 मीटर असं होतं. बरोबर. नगरपालिका क्षेत्रात ते 45 मीटरचं महाराष्ट्र शासनाने 30 मीटर केलं, म्हणजे 15 मीटर कमी केलं. हा जो रोड जो आहे तो स्टेट हायवे आहे. बरोबर. त्याचं क्लासिफिकेशन नगरपालिकेमध्ये 30 मीटरचं आहे आणि नगरपालिकेच्या बाहेर 45 मीटरचं आहे. आता जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे 30 मीटर जे नगरपालिकेत येणार आहे ते पूर्णच्या पूर्ण जमीन ॲक्वायर करणार, म्हणजे ROW म्हणतात, म्हणजे राईट ऑफ वे, हा 30 मीटरचा असणार आहे. त्याच्यामध्ये 22 ते 24 मीटर रोड आणि डिवायडर असणार आहे. बाकीची जागा तुमचं ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, केबल, फुटपाथ अशा गोष्टीसाठी जाणार आहे. त्यामुळे पूर्ण 30 मीटर हे त्यामुळे जागा लागणार आहे आणि ती नागरिकांनी द्यावी असं मी नागरिकांना आवाहन करतो. आता तुम्ही म्हणाल की सरकारी जागेमध्ये कोणाचं अतिक्रमण असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन मिळणं जरा कठीण जाईल. त्यासाठी तुम्हाला PWDची म्हणजे सरकारी म्हणजे PWDची जागा आहे का महसूलची आहे ते त्याला कसं कॉम्पेन्सेट करतात का त्याचं कुठे त्याला दुसरीकडे कुठे शिफ्ट करतात हा त्यांचा प्रश्न आहे. पण असा एखाद दुसरा माणूस असू शकतो. बाकी जागा सर्वसाधारण जर डहाणू नगरपालिकेचा विचार केला तर 90-95% जागा ह्या क्लिअर आहेत. नाही, पण आता जे जागा रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांच्या जागा जात आहेत त्यांना कॉम्पन्सेट मिळणार आहे. आता ज्या प्रायव्हेट जागा आहेत बरोबर आणि रोड रुंदीकरणामध्ये त्यांची जागा जाते तर आत्ता पर्याय असा आहे की FSI किंवा UDCPR लागलं तर TDR हा त्यांना मिळणार आहे. तिसरा ऑप्शन आहे कॅश कॉम्पन्सेशन, म्हणजे त्यांना त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळणं. पण आजच्या घडीला पैशाच्या स्वरूपात मोबदला हा त्यांच्यासाठी मायनस आहे, कारण रेडी रेकनरचा जो भाव आहे तो ॲक्च्युली बाजारभावापेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे जर कोणी पैसे घेतले तर त्याचा लॉस आहे आणि ती जागा एकदा त्यांनी त्या जागेचे पैसे घेतले तर ती जागा सरकारची झाली. म्हणजे आत्ता ह्या केसमध्ये ती PWDची झाली. PWDची झाल्यानंतर त्यांना भविष्यात उरलेल्या जागेत जर बांधायचं असेल तर तिथून अजून मार्जिन सोडायला लागेल. त्यामुळे त्याच्यात त्यांचा लॉस आहे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की FSI किंवा TDR हे योग्य कॉम्पेन्सेशन आहे. रस्त्याची जे क्लासिफिकेशन आहे, आता डहाणू नगरपालिकेत 30 मीटर आहे. मग 30 मीटर असेल तर त्यांना रेसिडेन्शियल बांधायचं असेल तर रोड सेंटरपासून किती बांधायला पाहिजे, किती अंतरावर बांधायला पाहिजे, आणि जर कमर्शियल असेल तर रोड सेंटरपासून किती अंतरावर बांधायला पाहिजे हे त्यांनी नगरपालिकेत येऊन समजून घ्यावं. माझ्या हिशोबाने जर कमर्शियल असेल तर रोड सेंटरपासून 18-19 मीटरवर काहीतरी त्यांना बांधकाम मिळू शकतं.